इचोरा तालुका अर्णी जिल्हा यवतमाळ. हा, इथे किती प्लॉट आहेत आपल्या मुरपाट्याचे? 5-7 हे कापसावर कापूस आहे का? कापसावर कापूस. आता बघा याला हे जे फळपांदे भरपूर लागले की नाही, आता काय एकरी. हा हे जे अंतर एकदमच जवळ आलं ना, हे बघा एकदमच जवळ आलं की नाही, आता युरिया जास्त द्यायला लागते याला. आणि या सेंटरला फेकून द्या आणि ताबडतोब पाणी लावा. कसं करायचं, 1 तास पाणी द्यायचं पहिले, युरिया फेकून द्यायचा आणि परत ताबडतोब पाणी लावायचं त्याच्यावर 1 तास. आणि जे आपण म्हणतो की नाही, आता बरेच शेतकरी मध्ये युरियामुळे आपले युरिया दिल्यामुळे किंवा पाणी दिल्यामुळे पाते गळते का, स्प्रिंकलरचं पाणी दिल्यामुळे पाते गळते. तर स्प्रिंकलरच्या पाण्यानं पाते गळ नाही होत, उलट कापूस फ्रेश होते. जे काय याच्यावर रोग येईल समजा हे धुवून जाते, चिकटा वगैरे मावा कमी होते. त्याचबरोबर स्प्रिंकलरचं पाणी दिल्यानं कापूस आपल्याला फ्रेश दिसते आणि खत ताबडतोब विरघळते. जे खत आपण कसं की आता पट पाणी देताना काय पूर्ण हे जात नाही ना, आणि स्प्रिंकलरच्या पाण्यामुळे काय होते बोंडसड वगैरे येत नाही. त्याच्यामुळे स्प्रिंकलरचं पाणी द्यायचं. आणि याला आता युरिया जास्त द्यायला लागते. कसं याला शेंड्याला फुल आले बघा, हे फुलं वरी लागली की नाही, फुलं वरी आली ना, तर याला आपल्याला जास्त युरिया द्यायला लागेल. आता याला चांगला सिरीजच लागली ना, बघा ना आता हे पहा. हा येथून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथपर्यंत आपण 1 2 3 4 5 6 7 8 आणि 10. आता हे येथून इकडे जरी आपण वाढवलं याला चांगल्या प्रकारे, आणि येथून इकडे 10 फांदे आणि 10 बोंड म्हणलं तरी 100 वरच व्हायले. आपल्याला हे 4-6 अंतर आहे ना, 100 बोंडच लावायचे, जास्त नाही लावायचं. त्याच्यामध्ये महत्वाचा तुमचा आज जरी प्लॉट हे किती जरी खराब गेलेला जरी प्लॉट आहे ना, पारंपरिक पेक्षा डबल चांगला राहतो. तुमच्या बाजूला प्लॉट आहेत ना, तुमच्या त्याच्यात किती फरक आहे ना? फरक. तुमचा खर्च कमी झाला की जास्त झाला? खर्च कमी. तुमचं नाव काय? मयूर सुरेश चवळे. मोबाईल नंबर? 9284249960. खर्च यावर्षी कमी झाला का डबल झाला? कमी झाला. हा तेच मला. याला लवकर युरिया टाकून द्या आता. बंद करा भाऊ.